मंगळ म्हणजे काय? शरीर. आणि शुक्र म्हणजे काय? सुंदरता. मंगळ म्हणजे शरीर आणि शुक्र म्हणजे सुंदरता. आता ही ही जर युती ही लेडीजच्या कुंडलीत, जेंट्सच्या नाही हा, लेडीजच्या जर कुंडलीत जर असला ना, तर तिच्या बरोबर काय घटना घडतात? एक तर ती स्वतः जास्त सेक्सी असते, नाहीतर मग तसं नसलं तर जो समोरून एखादा परपुरुष आहे, म्हणजे तो तिच्यावर नजर ठेवून असतो. आणि तो जो पुरुष राहतो तो ओळखीतलाच असतो. म्हणजे त्या लेडीजवर आहे ना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण बघतो ना का ह्या अशा काही गोष्टी घडतात, बलात्कार घडतात, हे ते अशा. हा, तर त्याला कारण काय राहतं? ज्याही लेडीजच्या कुंडलीत हा योग असतो ना, त्यांच्या बरोबर ती संभावना जास्त राहते. जे आपण म्हणतो ना, असं कसं काय घडलं, असं काय कसं काय घडलं, एवढा जवळचा व्यक्ती होता, ओळखीचा होता, तरी त्याने असं कसं केलं. म्हणजे एखादा मुलगा करतो, एखादा माणूस करतो, एखादा सासराच करतो, एखादा दीरच करतो, म्हणजे आजूबाजूचेच हा आजूबाजूचेच जे लोक राहतात ते असं कृत्य करतात. तर त्याला कारण काय राहतं? ज्याही लेडीजच्या कुंडलीत मंगळ शुक्रचा योग असतो ना, त्या लेडीज बरोबर त्या घटना घडतात. म्हणजे आता ती जर जरा जास्त धार्मिक असेल तर मग कसा नॉर्मल प्रॉब्लेम होता. आणि जर जास्त खराब असेल ही युती, मंगळ शुक्रवर पण आणखी राहू जर असेल, राहूची नजर असेल, आता आपण जसं बघितलं ना दृष्टी, दुसरी दृष्टी, पाचवी दृष्टी, सातवी, नववी, 12वी, तर त्याच्यामध्ये राहू असेल ना, तर मग आणखी पुढच्या घटना पण घडतात. म्हणजे कोणत्या? की जे बलात्कार हे ते याचे चान्सेस जास्त असतात. तर मग ह्या व्यक्तींनी सतर्क राहणे. म्हणजे त्यांच्या बरोबर कसं आहे, एकदम जवळचे असं म्हणायला हरकत नाही का, घरातले लोक किंवा एकदम आपण नात्यातले, म्हणजे मामाचे मुलं, मावशीचे मुलं, एकदम जवळचे. आपण कसं राहतो, एकदम जवळूनच राहतो ना त्यांच्या जवळ सोबत, चुलते, काके, हा, भाऊबंद, मित्र, एकदम आपल्या घरात त्यांचं रोजचं येणं जाणं आहे. अशा व्यक्ती हे उद्योग करू शकतात. तर मग हे आपण बघायचंय आपल्या कुंडलीत हा योग आहे का मंगळ शुक्रचा, तर ते चान्सेस असतातच. म्हणजे मी आतापर्यंत जितक्याही कुंडल्या बघितल्या आणि त्यांच्यामध्ये हा योग आहे, आता इतक्यातच ती लेडीज पत्रिका बघून गेली. तिच्या पत्रिकेत होतं म्हणूनच मी तिला डायरेक्टली सांगितलं ना, तर हे असं असं आहे. आणि नंतर ती खुल्ली झालीच ना, मोकळं बोललीच ना ती. ऐकलं ना तुम्ही? म्हणजे मी कशावरून सांगितलं तिला? याच्यावरून सांगितलं. हे आहे म्हणजे याचा अर्थ तसं झालेलंच आहे. आणि जेव्हा ती दशा येते, म्हणजे शुक्राची असेल का मंगळाची दशा असेल, त्या दशेत ते इव्हेंट घडतात त्यांच्यासोबत, म्हणजे तसं ती घटना घडते. तर मग याच्यामुळे ना अगोदरच आपण सेवेत असायला हवं. आता ज्याच्याही कुंडलीत जर हा योग आहे, तर त्या व्यक्तीने हनुमान चालीसा वाचणं, देवीची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा योग आणखी दुसरं पण एक काम करतो. हे तर झालं. आणि दुसरा योग असा काम करतो की त्या व्यक्तीला आहे ना संन्यास घेण्याची इच्छा होते. मग आता संन्यास घेण्याची इच्छा का होते? त्याचे कारण आपण काय, का त्या व्यक्तीबरोबर अशा घटना घडतात ना, तर त्याला म्हणजे डायरेक्ट नफरत व्हायला लागून जाते. का माणूस प्राणी बघितला ना तरी पण तळपायाची आग मस्तकाला जाते. म्हणून संन्यासी जीवन जगण्याची इच्छा होते या व्यक्तीमध्ये. आणि जे ओरिजिनल संन्यासी राहतात ना, त्यांच्या पण कुंडलीत हा योग असं. म्हणजे येऊन लोक त्यांना भिडतात स्वतःच, त्यांची इच्छा राहत नाही पण लोक. आणि अजून याचा वेगळा पण एक परिणाम आहे. ही व्यक्ती जर अति सेक्सी असेल तर ही मंगळ म्हणजे काय? शरीर.
शुक्र म्हणजे काय? सुंदरता. मग ती वेश्या पण बनू शकते. म्हणजे अनेक पुरुषांसोबत संबंध. म्हणजे बिझनेस. कारण का? खराब असेल, खराब हा, चांगला असेल तर नाही, खराब जर असेल आणखी याला जोडी, हं, तर ह्या घटना होऊ शकतात. म्हणजे ती लेडीज एकतर असा पण विचार करू शकते किंवा त्याच्याबरोबर आणखी जवळची कोणीतरी व्यक्ती ती घटना पण करू शकते. म्हणजे काय, एकंदरीत त्या व्यक्तीच्या शरीराचा नाश. हा, तर आपण ऐकतोच ना कुठे पण बातमी, काही इतकी लहान मुलगी असं केलं तसं केलं, तर मग का? का हा योग असतो, त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती तो उद्योग करतो. तर यांनी मंगळाची सेवा करणं आणि शुक्राची म्हणजे देवीचं आणि हनुमान चालीसा, हं? ही सेवा जेव्हा ही सतत रेग्युलर मध्ये राहतील, तर तेव्हा ते प्रॉब्लेम त्यांना येणार नाही. हं? म्हणजे हा योग चांगला पण आहे आणि घातक पण आहे. म्हणजे घातक जास्त आहे चांगला म्हणण्यापेक्षा. तर जेव्हा दुसरी दृष्टी, पाचवी दृष्टी, सातवी दृष्टी, नववी दृष्टी आणि 12वी दृष्टी असेल तरी पण, आणि सोबत असेल तरी पण,